तिथपर्यंत पोहोचलाय आणि आता मात्र ही निर्णायक मॅच असेल कारण की यातील विजेता संघ जाऊन पोहोचणार आहे आजच्या अंतिम मॅच मध्ये. यस, एका बाजूला संघ जाऊन पोहोचलाय बोरपाडा संघ. दुसरा संघ कोणता असेल बोरपाडाच्या विपक्षामध्ये आणि बोरपाडा देखील वाट पाहतोय कोण येणार जो आम्हाला चॅलेंज करणार. तर एका बाजूला मी स्पोर्ट्स कप वाट, तर एका बाजूला आहे जय बजरंग पुंडा संघ. दोन्ही संघ नाणेफेकीचा कौल आमने सामने झाला. तिथे मात्र जर बघायला गेलं तर नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी निवडली आहे आणि आमंत्रित केले गोलंदाजी करण्यासाठी. हिवाळी टीम आहे, माफ करा. स्ट्रायकर एंडला वैभव, नॉन स्ट्रायकर एंडला किरण. ज्याने आशेचा किरण जिवंत ठेवली मागच्या मॅच मध्ये तोच किरण पाहायला मिळतोय. आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय योगेश. हा चेंडू बाची एच हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक असेल आणि पहिल्या चेंडूवरती मिळतोय हादरा. यस विजयी. ओके, तर पहिल्या चेंडूवरती नक्कीच प्रहार करण्याचा प्रयत्न होता योगेशच्या माध्यमातून. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. मोठ्या फटक्याच्या नादामध्ये बाची एज घेतली आणि हवे चेंडू आणि पहिला वार केला जातोय अगदी योगेशच्या माध्यमातून. विकेट क्रमांक पहिला डाऊन होताना पाहायला मिळाला. वैभव गोंडलडकचा शिकार. यस, कुठच्याही प्रकारचं खातं न उघडताना मात्र मैदानाच्या बाहेर आणि नक्कीच वैभव रॉयल डकचा शिकार ठरलाय पहिल्या चेंडूवरती. आणि आता मात्र योगेश हा मात्र आपल्या गोलंदाजीवरची छाप सोडायला सुरुवात केली जाते. कुठच्याही प्रकारची धावसंख्या नाहीये आतापर्यंत. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाची ही मॅच. दूरवरती पसरलेलं क्षेत्ररक्षण आणि लेफ्ट हँडेड बॅट्समन किरण मैदानामध्ये. यस, या मैदानामध्ये जर बघितलं गेलं तर लेफ्ट हँडेड बॅट्समन आज खऱ्या अर्थाने प्रभावशाली केलाय कारण की हवेचा झोक देखील त्यांच्याच शैलीमध्ये आहे. ज्या प्रकारचं खेळतात योगेश पुन्हा एकदा थोडासा परिवर्तन करताना पाहायला मिळतील आपल्या गोलंदाजीमध्ये. लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन जेव्हा मैदानामध्ये असो, मी खऱ्या अर्थानं म्हणेन की गोलंदाजाचा दमछाक. कारण की प्रत्येक चेंडू मागे रणनीती बदलावी लागेल. यावेळेस चेंडूला सरळ फेकून दिला सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी आणि या 6 धावांच्या जोराने वैयक्तिक सांघिक खातं उघडलं जात आहे. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 या आकड्यावरती. पहिला चेंडू विकेट. त्यानंतर पुढच्या चेंडूवरती प्रेशर रिलीज करायचं होतं. नवीन फलंदाज मैदानामध्ये अमित होतं आणि अमितच्या डोक्यावरचं प्रेशर रिलीज कसं होईल तर ते मात्र असं किरण पहिल्या चेंडूपासून आग उकळण्याला सुरुवात केली जाते. पहिल्या चेंडूला सरळ योगेशच्या विरोधामध्ये हा हल्ला केलाय 6 धावांसाठी. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 6 या आकड्यावरती. पुढच्या एकदा योगेश सज्ज होतोय आपला तिसरा चेंडू घेऊन. योगेश यावेळेस पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर. चांगल्या पद्धतीचा हा चेंडू. बॅटची एज घेतली. शेवटच्या क्षणी बॅटची फेस खोलली होती पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. खेळाडू तैनात मैदानाला गुदगुल्या करत हा चेंडू निघून गेला. बॅकअप किती चांगला आहे बघा. या प्रकारची एकनिष्ठ एकजूट हवी आहे आणि ती नक्कीच पाहायला मिळाली. त्याच्या जोराने धावसंख्या फक्त 1 ने वाढेल, जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर मोठा फटका आणि त्यानंतर एक सिंगल धाव. यस, एक मोठा फटका मारल्यानंतर सिंगल घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. स्ट्राईक रोटेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानामध्ये प्रत्येक चेंडू मागे रणनीती चेंज करायला लागते. प्रत्येक चेंडू मागे खेळाडूंचा मात्र खऱ्या अर्थाने दमछाक होतोय आणि गोलंदाजाला देखील प्रत्येक चेंडू मागे आपलं कॅल्क्युलेशन बदलावं लागेल. हा चेंडू आतमध्ये आणलाय. पंचांचा इशारा काय तर मिसिंग विकेट. नक्कीच चेंडू बाउन्स जास्त मिळाला, आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर वरती आला आणि पंच मात्र ते दर्शवतात लेग बायच्या स्वरूपामध्ये मात्र 1 धाव ही मात्र कंप्लीट केली जाईल आणि या एका धावेच्या जोराने धावसंख्या 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, जाऊन पोहोचली प्रथमतः फलंदाजी करताना 8 या आकड्यावरती. खेळाडू कक्षामध्ये मी विनंती करेन फक्त खेळाडू असावेत आणि एक कोच. त्या व्यतिरिक्त कोणीच नकोय. टीम कव्वाड यावेळेस सरळ हातामध्ये चेंडू गेला होता पण एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन कुठेतरी भंग झालं. शेवटपर्यंत नजरे टिकवता आली नाही. मी म्हणेन की ही झेल थोडीशी कठीण होती पण कठीण संघर्षामध्ये लढवय्या बनण्याची देखील संधी आली होती आणि त्या संधीचं सोनं करायचं होतं पण इथे झेल सुटली आहे. आणि फलंदाज कोण तर किरण. आणि किरण सारख्या फलंदाजाला जर जीवनदान देत असाल ज्याची सुरुवात 6 ने होते तर येणाऱ्या चेंडूवरती नक्कीच आक्रमकता दाखवू शकतो. कारण की अनेकदा बघितलंय फलंदाजाची जेव्हा जेव्हा संधी दिली आहे, जेव्हा जेव्हा झेल सुटली आहे त्याच्या पुढचे परतीचे रस्ते मात्र कठीण होते.
हा चेंडू बघा, हे मस्तक पे दस्तक, निकल गई गेंद 6 रनों के लिए. हॅलो. येस, कैलाची शेलार यांच्याकडनं प्रेक्षकांसाठी जर झेल घेतली बाहेर तर 200 रुपये. हॅलो. धन्यवाद. धावसंख्या फळकावरती या 6च्या जोरावरती जाऊन पोचली गेली 16 या आकड्यावरती. पहिला चेंडू अगदी जर विचार केला तर विकेट मिळवली होती, पण पहिल्या चेंडूपासून चांगली सुरुवात, पहिला वार लाखमोलाचा नक्कीच केला, पण त्यानंतरचा पलटवार देखील लाखमोलासारखाच होता. कारण की किरण त्याला ठाऊक होतं जर संघावरती प्रेशर आलं, संघावरती दडपण आलं तर संघ बॅकफुटला जाऊ शकतो आणि या कठीण परिस्थितीमध्ये लढावं लागेल आणि तो संकटमोचक स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेऊन सार्थक ठरला. यास वैयक्तिक जर विचार केला तर आतापर्यंत 15 धाव्यांवरती खेळताना पाहायला मिळतोय, ज्यामध्ये संघाच्या धावा आहेत 16. एका षटकानंतर प्रथमतः फलंदाजी करताना एका विकेटच्या नुकसानवरती संघाची दिंडी जाऊन पोहोचली 16 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असेल आणि आता मात्र गोलंदाज राज याच्या हातामध्ये जिम्मेदारी घेतलेली आहे. छोटीशी टीम मीटिंग मैदानामध्ये पाहायला मिळाली, कोणाला प्रमोट करावं, विकल्प खूप सारे होते, पण राज या नावाचा मात्र उल्लेख केला गेला आणि त्याला मात्र मैदानामध्ये आणलाय. स्ट्रायकर एंडला फलंदाज अमित. राजच्या विरोधामध्ये पहिला चेंडू. यावेळेस मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात असेल. जर्सी क्रमांक 7 फेकीपर्यंत एकच धाव, एकापेक्षा काही नाही. आउटफील्ड फास्ट आहे त्यामुळे वेगाने चेंडू मात्र बाउंड्री लाईनकडे जातात आणि त्याच्या जोरावरती मात्र इथे दुसरी किंवा तिसऱ्या धावेसाठी मात्र थोडासा संघर्ष करायला लागतो. त्याच्या जोरावरती मात्र एकच धाव आणि या एका धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. एका चेंडूच्या समाप्तीनंतर 5 चेंडूचा खेळ या षटकातील अजून देखील बाकी असेल. धावसंख्या माफ करा 17. एका चेंडूच्या समाप्तीनंतर 17 धावसंख्या फळकावरती पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला किरण. मी म्हणेन की किरण जेवढा जास्त स्ट्रायकर एंडला असेल तेवढा फायदा नक्कीच कव्वाड संघाला होईल, कारण की ज्या प्रकारे सेट झालाय मैदानामध्ये, याच मैदानातली बारकाई पण त्याला कळून येते. हा चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टंपच्या बाहेर शफल देखील केलं होतं, पण गोलंदाज चाणाक्ष होता. यावेळेस मात्र सरळ चेंडूची जी लेंथ बघितली तर हा चेंडू पुढे हाताळण्याचा प्रयत्न केला. त्याच्या जोरावरती बॅकफुटला ढकललंय फलंदाजाला, एका जागेवरती उभं केलं गेलंय आणि या निर्धाव चेंडूच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती स्थिरावली गेली 17 या आकड्यावरती. या प्रकारचे चेंडू हाताळावे लागतील. जर किरणच्या विरोधामध्ये अजून 1-2 निर्धाव चेंडू आले तर प्रेशरच्या ओढामध्ये कुठेतरी चुकी करून बसेल आणि त्या चुकीचा फायदा उचलावा लागेल. या प्रकारचं यस पुढचा चेंडू पुन्हा एकदा बघा, टप्पा पडल्यानंतर कट होताना पाहायला मिळाला. बाहेर निघाला चेंडू, थोडासा चेंडूवरती बोटं फिरवली होती आणि त्याच्या जोरावरती आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता होईल. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हाताळले गेलेत आणि आता थोडासा प्रेशरमध्ये दिसेल आपल्याला किरण. आणि इथून चुकी होईल का की पुन्हा एकदा स्वतःला सावरून आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी करेल. तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फळकावरती 17. चौथा चेंडू प्रगतीपथावरती पुन्हा एकदा ज्या प्रकारे गोलंदाजीवरती राज आला, यस आपली छाप सोडण्यासाठी सज्ज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एका जागेवरती उभा गेलाय. यस ही राजची खऱ्या अर्थाने जादू आहे. किरणच्या विरोधामध्ये जर अशा प्रकारचे चेंडू वारंवार हाताळतोय म्हणजेच हे गोलंदाज बघून चाला की त्याची ताकद काय आहे. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू हाताळले गेलेत आणि लढबडणारा हिवाळी संघ आता म्हणेन की उभा राहायला सुरुवात केली जाते पुन्हा एकदा. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा फसवलाय, पुन्हा एकदा चकवलंय आणि एका जाग्यावरतीच उभं केलंय. पंचांचा इशारा, आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडू निर्धाव हाताळले आहेत. समीकरण जाऊन पोहोचलं गेलंय 17 या आकड्यावरती. या 17 धावांचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या आणि राज जसा गोलंदाजीवरती आला पहिल्या चेंडूवरती 1 आणि लेफ्ट हँडेड बॅट्समन होता त्यामुळे राजला प्रमोट केलं गेलंय. बघा याला म्हणतात प्रेझन्स ऑफ माइंड. मैदानामध्ये कसली गरज आहे, कोणता गोलंदाज कोणत्या फलंदाजाच्या विरोधामध्ये सार्थक ठरेल ते मात्र बघितलं गेलं आणि त्याच्यानुसार इथे मात्र विकेट मिळतोय की काय, पंचांचा इशारा काय.
पंच ओके, अंपायर्स कॉल, पंचांचा निर्णय काय येतोय बघावं लागेल. तर अंपायर्स आपण फक्त 2 कॅमेऱ्याने टुर्नामेंट लाईव्ह कव्हर करतोय. प्रत्येक बॉलला नंतर DRS आपल्याला द्यावा लागेल. ऑनफिल्ड जो डिसिजन असेल तो तुम्ही द्या. सॉफ्ट सिग्नल असेल किंवा चर्चा करून डिसिजन द्या, काही हरकत नाही. फक्त आपल्याकडे 2 कॅमेरा आहेत. जर आपल्याला थर्ड अंपायर हवा तर 3 कॅमेरा, त्याच्यासाठी साईड अँगल असायला लागतो आणि कॅमेरामध्ये ते चित्र प्रत्येक वेळी कैद होणार नाही. इन फ्युचर प्रॉब्लेम होतील. तर आताचा जो डिसिजन हा ऑनफिल्ड जो असेल तो तुम्ही देऊ शकता. तो अधिकार तुमच्याकडे आणि ते राईट्स क्रिकेट तुम्हाला देतं. सो बेनिफिट ऑफ ॲडव्हान्टेज जो डिसिजन असेल बॉलिंग फेवर किंवा बॅट्समन फेवर तो तुम्ही देऊ शकता. दरम्यान माननीय श्रीयुत आदरणीय जयदीपजी लसने साहेब, समाजसेवक कव्वाड यांचं शुभ आगमन नक्कीच इथपर्यंत पोहोचतायत. वेलकम, हार्दिक स्वागत. पंच आपला निर्णय कळवा. नक्कीच पंच डिस्कशन करतायत आणि नक्कीच पंच डिसिजन काय आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. त्याआधी वळतोय शाही सन्मान स्वागत सत्काराकडे. चला वळतो शाही सन्मान स्वागत सत्काराकडे. माननीय श्रीयुत आदरणीय प्रशांतजी कांबळे साहेब, समाजसेवक खोणी यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करण्यासाठी मी सतीश जाधव यांना विनंती करेल. पंचांचा डिसिजन आउट. नवीन फलंदाज मैदानात पाठवा. नक्कीच बघा, पंचांनी डिस्कशन केलं आणि मैदानामध्ये जो काही निर्णय आहे तो दिला जातोय. फलंदाज होतोय बाद. पहिला विकेट आपल्याला पहिला हादरा बसताना पाहायला मिळेल. दुसरा हादरा, माफ करा. तर आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल आदरणीय प्रशांतजी कांबळे, समाजसेवक खोणी यांचा शाही सन्मानामध्ये स्वागत सत्कार केला जातोय सतीशजी जाधव यांच्या माध्यमातून. डीजे यांना मी विनंती करेल ना बॅकग्राऊंडला म्युझिक द्यायची आहे प्लीज. त्यानंतर माननीय श्रीयुत सुदेशजी मोहणे, कल्याण समाजसेवक यांचा देखील शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जाईल आणि मी सागर भालेराव युवा नेता यांना विनंती करेन माननीय श्रीयुत सुदेशजी मोहणे यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करायचा आहे. बघा, म्हटलं होतं ना की समाजसेवा जर करायची असेल तर ती मनामध्ये भावना पाहिजे. त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या पदवीची गरज लागत नाही आणि असे दानशूर व्यक्तिमत्व नक्कीच सुदेश्री मोहने साहेब. त्यानंतर ॲडव्होकेट उत्तमजी जाधव साहेब यांचा देखील शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल. मी कुणाल लसने यांना विनंती करेन, आदरणीय ॲडव्होकेट उत्तमजी जाधव, माजी उपसरपंच पारिवली यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार करायचा आहे. त्यानंतर माननीय श्रीयुत तुकारामजी गायकवाड, माजी सदस्य पारिवली यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करण्यासाठी मी सागर भालेराव युवा नेते यांना मी विनंती करेन. दरम्यान माननीय श्रीयुत बालकृष्णजी लसने यांना विनंती करतो शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. वेलकम वेलकम वेलकम, हार्दिक स्वागत आहे आपला. त्यानंतर सानिका कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आदरणीय संतोषजी चव्हाण साहेब, समाजसेवक पारिवली यांचा देखील शाही सन्मानात स्वागत सत्कार केला जाईल आणि मी सतीश जाधव यांना विनंती करतोय की संतोष चव्हाण साहेब यांचा शाही सन्मानात स्वागत सत्कार करायचा आहे. चला वळतोय मैदानामध्ये, हा चेंडू उडवला जातोय. मी स्टॅम्प स्ट्रोक नक्कीच असेल. खेळाडू पाठीमागे तैनात करतोय कलेक्ट. आणखी एक विकेट मैदानाच्या आसऱ्याला. यस डीजे
पंच लक्षात द्या एक मिनिट, जो रनआउट झाला तो चेंडू वाईड होता का? येस ओके. नक्कीच धन्यवाद. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना गोलंदाज प्रणील पुन्हा एकदा सज्ज होते. पहिल्या चेंडूवरती नक्कीच विकेट मिळालाय. शेवटचे 5 चेंडू बाकी असतील. यस मी म्हणेन की कव्वाड संघ सुरुवात चांगली झाली होती पण शेवट चांगला करता आला नाही आतापर्यंत. पण येणारे 5 चेंडू म्हणजे 5 संधी असतील. त्या संधीचं सोनं करावं लागेल कारण की पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर धावसंख्या आता मात्र फळकावरती पाहायला मिळते ती 18. यस गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय आपला पुढचा चेंडू घेऊन. प्रणील स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल योगेश. विशाल हा चेंडू अगदी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता पण सरळ यष्टांवरनं निघून गेलाय. पंचांचा इशारा. निर्धाव चेंडूची सांगता होईल. यस वेगवान चेंडू होता. अगदी बघायला गेलं तर चांगली लेंथ आणि लाईन साधली गेली. फलंदाजाने शफळ करून खेळण्याचा प्रयत्न देखील पण बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही आणि त्याच्या जोरावरती चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये यष्टिरक्षक. तिथून मात्र कामगिरी मात्र चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली गेली 18. प्रत्येक चेंडू मागे मोठा फटका मारण्याऐवजी मी म्हणेन की डबल सिंगल घेऊन जर चालले असते तर समीकरण वेगळं असतं. पण म्हणतात ना की क्रिकेटमध्ये जरतरच्या गोष्टींना मात्र किंमत नाहीये. पुढचा चेंडू इथे बॅटची एज आणि सरळ जाऊन यष्टांवरती आदळतोय. आणखी एक विकेट मैदानाच्या आसराला. कव्वाड संघ सापडलीये जाळ्यामध्ये. इस दरम्यान माननीय श्रीयुत नरेशजी जाधव नारे यांचं इथे आगमन झालंय. त्याचबरोबर जयदीपजी लसने समाजसेवक कव्वाड यांचा शाही सन्मान स्वागत सत्कार केला जाईल आणि मी सागर भालेराव युवा नेता यांना विनंती करेन जयदीपजी लसने यांचा स्वागत सत्कार करायचा आहे. पुन्हा एकदा वळतोय मैदानामध्ये. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. या 3 चेंडूवरती कुठच्याही प्रकारची धाव पाहायला मिळत नाही. स्ट्रायकर एंडला आता मात्र जय पाहायला मिळेल. मागच्या मॅचचा हिरो ज्याला किताब दिलं होतं का दिलं होतं ती उत्तरे येणाऱ्या 3 चेंडूवरती द्यावीच लागतील. हा चेंडू लेग स्टंपच्या खूप जास्त बाहेर असेल. पंच वळतील आणि दर्शवतील अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या फळकावरती 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. कव्वाड संघाची परिस्थिती आता अशी आहे की धावा येऊ द्या ते मग त्या अतिरिक्त असो या बॅटला लागून पण धावेंची सध्या खूप जास्त गरज आहे. एक धाव ही त्यांच्यासाठी लाख मोलाची असेल आणि नक्कीच वाईटच्या स्वरूपामध्ये ती 1 धाव येते. 19 या आकड्यावरती धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4था चेंडू प्रगतीपथावरती असेल. पुन्हा एकदा गोलंदाज प्रणील जयच्या विरोधात सज्ज होतोय. काय करेल प्रणीत, कशा प्रकारचं कॅल्क्युलेशन करेल या चेंडू मागे. हा चेंडू स्लोवर हाताळलाय. चेंडूवरती षडंपूल देखील गेलाय. चेंडू सरळ निघून जाईल प्रेक्षकांच्या भेटीसाठी सीमारेष बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. तर या 6 धाव्यांच्या जोराने 25 या आकड्यावरती बघा म्हटलं होतं ना की जय त्याने दाखवून दिलंय मला मागच्या मॅचचा हिरो का बनवला होता. त्याची काची उत्तरे पहिल्या चेंडूवरती आपलं खातं उघडतोय षटकाराच्या जोराने. धावसंख्या 25. दरम्यान माननीय श्रीयुत नरेशजी जाधव साहेब आणि त्यांचे सुपुत्र रोहित जाधव यांचं इथे आगमन झालंय. आपले चिरंजीव सोबत इकडे येत आहेत आणि त्यांना विनंती करेन शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. वेलकम, हार्दिक स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2022 मध्ये. पुन्हा एकदा वळतोय मैदानाकडे. अगदी जर विचार केला तर पहिले 3 चेंडू निर्धाव हाताळले होते ज्यामध्ये 2 विकेट देखील मिळाले. पण ज्या प्रकारे मैदानावरती जय आला मॅचचा पुन्हा एकदा पार्टी पिरियडला सुरुवात केली आहे. पुढचा चेंडू जयच्या विरोधामध्ये. हा चेंडू तू शेर तो मे 1.25 शेर दाखवून दिलाय. अगदी निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. फसवलं जात आहे. निर्धाव चेंडूची सांगता होईल. शेवटचा अंतिम 1 चेंडू आता बाकी असेल आणि या अंतिम चेंडूवरती काय करेल गोलंदाज प्रणील. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली आहे 25. स्ट्रायकर एंडला जय पुन्हा एकदा.
हा चेंडू बाउन्स मिळाला, अतिरिक्त उचाल आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात पीठ केलंय. अगदी 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावसंख्या विजयासाठी 26 धावांचं आव्हान असेल. नक्कीच शुभागमन झालं इथे आदरणीय नरेशजी जाधव साहेब, वेलकम. यस, त्यानंतर प्रेक्षक वर्ग मायबाप मी विनंती करेन की जो आमचा एंट्री गेट आहे तिथे ज्या बाईक्स लावल्या असतील सो प्लीज त्या बाजूला करायचं आहे, कारण की थोड्याच वेळात आपण ज्या पाहुण्याची वाट पाहणार आहोत ते येणार आहेत. सो प्लीज जागा खाली करा. यस, धन्यवाद. तर विजयासाठी बघायला गेलं तर 26 धावांचं आव्हान दिलंय. यस, 18 चेंडू आणि 26 धावा होणार आहेत की नाही हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती यस माझे साथी समालोचक भागेश म्हात्रे. या दरम्यान टीम महापोली आणि टीम पुंडास पहिल्या दिवसाचा क्वालिफायर संघ पुंडास आणि दुसऱ्या दिवसाचा क्वालिफायर संघ टीम महापोली कुठे असाल तर प्लीज रिपोर्ट करायचं आहे. पुंडास संघ पोहोचलेत, त्यांची रिपोर्टिंग झाली आहे. टीम महापोली जी स्पोर्ट्स महापोली पीजी महापोली शैलेश गायकवाड आणि टीम कुठे पोहोचले असाल तर प्लीज कळवा. थँक्यू मोनिश पाटील यांचा नक्कीच मी आवाज ऐकत होता. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये टार्गेट सुंदर आहे. 18 चेंडूची मॅच, टार्गेट ठेवलं गेलं 26-26. बॅटिंग करत असताना किरणने बनवल्या गेल्या 15, सिंगल बनवली गेली सुमितने आणि त्यानंतर एक षटकार जयच्या बॅटमधनं आला, परंतु तोपर्यंत वेळ झाला होता कारण 0वरती बाद झाले विशाल. योगेशनी एकही धावसंख्येचं योगदान दिलं नाही. वैभवनी मागच्या मॅचमध्ये जसं पहिल्या बॉलवरती निराश केलं गेलं आपल्या टीमला, तशाच प्रकारे या मॅचमध्ये सुद्धा निराश केलं गेलं. एखाद वेळेस आपल्याकडनं खेळी खराब झाली ना तर त्याचा स्वतःला दोष कधीच देऊ नका, कारण क्रिकेटच्या या क्रीडांगणामध्ये ना तुम्हाला संघर्ष करत असताना अनेक सारे अपयश येत असतात. कारण मित्रांनो, भगवंत असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल एक बेस्ट ॲक्टरला देत असतो. वैभवचा खेळ 2 मॅचमध्ये खराब झाला, त्याला सांभाळलं गेलं किरणने सुद्धा मागच्या मॅचमध्ये काही केलं नव्हतं, परंतु या मॅचमध्ये बनवल्या 15. त्याच्यानंतर अमितने बनवली सिंगल, 0वरती बाद झाले विशाल. योगेश जयने बनवल्या गेल्या 6. अशा प्रकारे 3 षटकांच्या मॅचमध्ये 26 धावसंख्येचं टार्गेट आता कंप्लीट करावे लागेल गावदेवी हिवाळी या क्रिकेट संघाला. दोन्ही टीमचा ना खेळ आजच्या दिवसामध्ये सुंदर राहिला आहे, परंतु सुंदररित्या या क्रिकेट स्पर्धेतला उत्साह जर प्रेक्षकांचा वाढवायचा असेल ना तर शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच खऱ्या अर्थाने गेली पाहिजे. 26चं टार्गेट आहे. आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल झाली आहे, दाखल झाली आहे टीम हिवाळीच्या माध्यमातून. गिरीश आणि त्याच्या समवेत जर पाहिलं गेलं तर योगेश या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेले. 26चं टार्गेट त्या ठिकाणी डिफेन्स करायचं आहे. फिल्डिंग करणारी टीम ही विसरून चालणार नाही की कवाड क्रिकेट संघ जेवढा फलंदाजामध्ये आक्रमक आहे ना तेवढा गोलंदाजीमध्ये भेदक सुद्धा आहे. त्याच्यामुळे नक्कीच भेदक तुम्हाला किरणची गोलंदाजी पाहायला मिळेल, ज्या किरणने बनवल्या गेल्या होत्या धावसंख्या 15. विश ऑल द बेस्ट विजयाच्या खूप सारे शुभेच्छा. पहिलाच बॉल डावखुऱ्याचा गोलंदाज आहे, नॅचरल लेग ब्रेक ऑलरेडी नक्कीच डावखुऱ्याच्या फलंदाजामध्ये असतो, तोच नक्कीच प्लेन बॉल हा पाहायला मिळाला. पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये ज्यांनी नक्कीच कॅप व ब्ल्यू कलरची परिधान गेलेली आहे. परंतु ना जर यष्टीरक्षक टू नॉन स्ट्राईक येऊन फलंदाज नक्कीच याचा जर आपण विचार केला गेला ना तर यष्टीरक्षकाच्या डोक्यावरती आहे ब्लू कॅप, बॅट्समन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो गिरीश, त्याच्या डोक्यावरती आहे व्हाईट आणि रेड कॅप योगेशच्या डोक्यावरती. यावेळेला फलंदाज होईल बाद. यष्टीरक्षकाची सुंदर कामगिरी आणि खऱ्या अर्थाने पहिल्या बॉलवरती जी सफळता हवी होती ती सफळता पहिल्या बॉलवरती नाही, परंतु दुसऱ्या बॉलवरती लगेचच कमबॅक करत असताना किरणने अजून एक आशिषा किरण या मॅचमध्ये संपादित ठेवत असताना दुसऱ्या बॉलवरती विकेट, फलंदाज बाद.
अर्थाने विचार केला गेला होता किरणनी की 26 धावसंख्या आहेत त्या रोखायच्या कशा, आणि हा विचार खऱ्या अर्थाने त्यांचा साजेसा ठरला गेला. विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा ना प्रयत्न करण्यात दिवस घालवा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने प्रगतीचा मार्ग त्या ठिकाणी तो सुचवतो. इथनं प्रगतीचा मार्ग सुचवला गेलाय. पहा, पहिल्या बॉलवरती डॉट बॉल आला, त्याच्यानंतर त्यालाही वाटलं गेलं की 26चं टार्गेट ना आपण थोडंसं लांबडं करू शकतो. समोरची टीम हिवाळी क्रिकेट संघासमोर खेळत असताना तोच ना टार्गेट आता थोडासा लांबवला जाईल का, कारण अजूनही 4 चेंडू समाप्त होणं बाकी आहेत आणि मेहनतीशिवाय ना मित्रांनो काहीच नसतं. इथनं मेहनत 4 शब्दांची करावीच लागेल टीम कवाड क्रिकेट संघाला. अजून एक चांगला बॉल, बॅटची लेमन कट मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सोडणार नाही बॉल, कारण त्यांनाही माहिती आहे एक एक धावसंख्येची किंमत ना अगदी वालवंटातल्या प्रवाशाप्रमाणे आहे. जशा प्रकारे नक्कीच त्यांना पाण्याची आस असते, तेव्हा वालवंटामध्ये जेव्हा प्रवासी असतात आणि त्यांना जशी पाण्याची खऱ्या अर्थाने किंमत माहिती असते ना, तशी एक एक बॉल आणि एक एक रनची ना किंमत माहिती आहे टीम कवाडला. लेफ्ट आर्म राऊंड ऑन साइडला केसला गेला फटका, विकेट मिळू शकते. यष्टीरक्षकाकडे कॉन्फिडंट होता, परंतु पहा वॉट जजमेंट. हे सुंदर क्षेत्ररक्षण याला म्हणतात खऱ्या अर्थाने टीम स्पिरिट. आणि क्रिकेट खेळाला कशा प्रकारे उजाला द्यावा, आपल्या टीमला कशा प्रकारे उंच पातळीवरती न्यावं ना, त्यासाठी हे अव्वल दर्जाचे क्षेत्ररक्षक. पहा, गोलंदाज स्वतः किरण होते, कॉटन बॉल नक्कीच विकेट झाले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टो एंडवरती हा बॉल. आणि क्रिकेटमधला कॅपिटल सी म्हणजेच कॉन्फिडंट या नक्कीच फिल्डिंगवरती होता. स्वतःच्या फॉलो थ्रूमधनं गेले, यष्टीरक्षकांना थांबवलं गेलं, आपल्या हातामध्ये कॅच त्या ठिकाणी सोपवली गेली आणि दुसऱ्या विकेटचं पतन या षटकामध्ये. हा दुसरा विकेट डाऊन. जातात मैदानाच्या आतमध्ये किरणच्या माध्यमातून. आणि मी तेच म्हटलं होतं ना की वेळ अगदी आपल्याला वाचून ठेवावी लागते, कारण सध्या लोक स्मशानामध्ये गेल्यावरची सुद्धा विचारतात की अजून जाळायला किती वेळ आहे. त्याच्यामुळे ना वेळेत आपल्यामध्ये बदलाव आणणं ही खूप महत्त्वाची गोष्ट. हा तो बदलाव किरणने आणला गेलाय. या वेळेला पाचवा बॉलवरती विकेट मिळेल का, विकेट मिळाली असती. थर्ड मॅनचं क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण झालं. आणि पहा, 5व्या बॉलवरती ही तब्बल सिंगल आली आहे. 2 विकेट तुम्हाला पाहायला मिळाले, 2 चेंडू डॉट पाहायला मिळाले, 1 सिंगल पाहायला मिळाली. म्हणजे 5 बॉल ना या ठिकाणी अशा प्रकारे फेकले गेलात ना, जशा प्रकारे आपण जेव्हा एका तोफ्यामध्ये गोळा टाकतो आणि तो जसा सर करायचा असेल तेव्हा त्याला आग लावतो आणि तो तोफीमधनं बाहेर निघतो ना, तशाच प्रकारे त्याच्या हातामधनं ना तोफीचे गोळे बॉल नाही फेकले जात. किरण होता शेवटचा बॉल, रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं आणि मोहम्मद अँडी फ्लोवर असंख्य खेळाडूंना दर्जा देणारा फटका. परंतु या फटक्याला ना दुधारी तलवार सुद्धा म्हटलं जातं. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. इथनं बर्बाद झाला खेळाडू, त्या ठिकाणी बीट झाले. आणि आता 12 चेंडू आणि 25ची गरज. 12.50चा रेकॉर्ड रन रेट तुम्हाला मेंटेन ठेवायचा आहे. 26चं टार्गेट ना अगदी लांबवण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं किरणने. आणि नेहमी आम्ही सातत्याने म्हणत असतो ना की ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये आता किरण संकट मोचनाचं काम करतोय, कारण पहिलीच गोलंदाजी त्याच्या हातामध्ये सोपवली गेली. त्याच्या खांद्यावरती मायेचा एक हात विरवला गेला की या 26 धावसंख्येचा टार्गेट ना तुला वाचवायचा आहे. कशा प्रकारे वाचवायचं आहे तर तुला गोलंदाजी सुद्धा करायची आहे, कमबॅक सुद्धा करायचं आहे. आणि त्याच्यानंतर येणाऱ्या 12 चेंडूंचा जो भवितव्य 2 गोलंदाजावरती असेल ना, तो गोलंदाजावरचा प्रेशर ना तुम्हाला कमी करायचा आहे. रिलीज केला गेला नाही प्रेशर या इकॉनॉमिकल गोलंदाजीने. नक्कीच खूप चांगल्या प्रकारे पारडं आपल्या बाजूने त्या ठिकाणी वळवलं गेलं आणि ज्या ठिकाणी कमबॅकची गरज होती ना त्या ठिकाणी कमबॅक इथनं करून दिला तो म्हणजेच गोलंदाज किरण याने. क्रिकेट खेळत असताना ना तुम्हाला एक पॉझिटिव्ह आकडा माइंडमध्ये सेट करावा लागतो की लो स्कोरिंग मॅच आहे ना, काही हरकत नाही, त्याच्यामध्ये धमक आहे ना की आपण ते कमबॅक करू शकतो. तेच कमबॅक या ठिकाणी केलं गेलं तो म्हणजेच गोलंदाज किरण यांनी. कारण APJ अब्दुल कलाम म्हणायचे की अ पॉझिटिव्ह माइंड फाइंड अपॉर्च्युनिटी इज एव्हरीथिंग, अ निगेटिव्ह माइंड फाइंड फॉल्ट इन एव्हरीथिंग. खरं तर तुमच्या डोक्यामध्ये एखादा पॉझिटिव्ह आकडा येतो ना, तेव्हा तुमच्या आयुष्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी या पॉझिटिव्हच घडतात. तिला निगेटिव्हिटीमध्ये बदलू नका, ते नेहमी पॉझिटिव्ह ठेवा. आता तयार दुसऱ्या षटकामध्ये अतुल. पहिलाच बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, फायनलचे फिल्डर प्रयत्न करतात, त्याच्या दूरवरती हा बॉल खूपच वेगाने आउटफील्डच्या माध्यमातून, परंतु बॉल अडवला गेलाय. काय सुंदर क्षेत्ररक्षण, लाजवाब खऱ्या अर्थाने. कारण ज्या बॉडी लेंथवरती आपण पळतोय, पाठमोरे बॉल मागे पळतोय आणि त्या बॉलला अडवणं म्हटलं गेलं ना तर खऱ्या अर्थाने खूप कठीण गोष्ट असते. जीवाच्या आकांताने ते धावले गेले बॉल मागे, त्या ठिकाणी बॉल उचलला गेला, बॉल फेकला गेला, परंतु 2 धावसंख्या रोखू शकले नाही आणि टीमची धावसंख्या तब्बल पोचली गेली 3, अजूनही 23ची गरज. बॉल शिल्लक असताना 11 बॉल 23चं समीकरण. मॅचमध्ये ना कधी कोणत्याही टीमचं पुनरागमन होऊ शकतो, कारण असं म्हटलं जातं ना की सरळा तरी कमी रंग बदलतो, परंतु हा टेनिस बॉल क्रिकेट ना भरपूर सारे रंग बदलू शकतो. अजूनही 11 चेंडू आणि गरज असेल 23ची. 26चं टार्गेट होतं.
ओव्हर द विकेटने फटका खेळायचा होता ऑफ स्टंपवरती. एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हर या दिशेने फटका त्यांना खेळायचा होता, परंतु जर्सी नंबर 45 अगदी हक्काबक्का पाहत राहिले. त्याच्या डोक्यावरती रेड कॅप आहे. रेड कॅप म्हटलं गेलं तर धोक्याचा नक्की चिन्ह, परंतु धोका आता त्याच्यासाठी असेल की गोलंदाजासाठी असेल, कारण अजूनही 10 चेंडू आणि 23 धावसंख्या कंपल्सरी का बनवावे लागतील, तर या स्पर्धेचा नियम की कंपल्सरी चेसिंग अँड ड्रेसिंग. उचलला गेला फटका, इथं धोका बनू शकतो. फाईन लेगचे फिल्डर पुन्हा एकदा वळतात. जजमेंट पार्ट मोर फिल्डर आणि यस घेतली असती कॅच, परंतु कॅच झाली ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली. खऱ्या तर प्रयत्न सुरेखरित्या होते. जर प्रयत्नांना खऱ्या तर मार्क्स असते ना तर 100 पैकी 110 मार्क्स या खेळाडूला मिळाले असते. चांगली फिल्डिंग. खऱ्या अर्थाने अपयश झालं तरी खऱ्या अर्थाने काही हरकत नाही, परंतु नक्की मित्रांनो जर फिल्डिंग आवडली असेल तर एकदा टाळ्या तर नक्कीच व्हायलाच हव्यात, कारण 2 वेळा या क्षेत्ररक्षकाने नक्कीच बॉल अडवला गेला. एकदा 2 धावसंख्या वाचवल्या गेल्या, पुन्हा एकदा नक्कीच कॅच ड्रॉप झाली. परंतु काय कॉन्फिडंट होतं. कॉन्फिडंट असलं पाहिजे, कारण बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की तुमच्याकडे जर एक आत्मविश्वास असेल ना तर तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेलात ना तरीही मरण्याची भीती नाही. आत्मविश्वास ना खऱ्या अर्थाने गॅसमधल्या फुग्याप्रमाणे असतो, कारण स्वतःच्या हवेमुळे नक्कीच तो वर तरंगत असतो आणि त्यानंतर स्वतःची हवा गेली ना तर स्वतः तो खाली पडत असतो. म्हणून आत्मविश्वास ठेवा. अकुटाबाजा बॉल आउटसाइडला पुल केलाय, प्रॉपर कनेक्शन आहे, बॉल सापडणार नाही फिल्डरला आणि बॉल अगदी मिडविकेटच्या डोक्यावरून फिल्डर के मस्तक पेद असतात. आणि मी म्हटलं होतं की रेड कॅप म्हणजे धोक्याचा घंटा. आता हा धोक्याचा घंटा खऱ्या अर्थाने डोक्यावरती आहे, तो म्हणजे स्क्वॉड टीमच्या. आणि फलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळाले योगेश, आणि योगेशच्या बॅटमधनं हा प्रहार षटकार. खऱ्या अर्थाने जगण्याची हिंमत ना तुम्ही तुमच्या अंगामध्ये ठेवा, कारण शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता फक्त आपल्या हिमतीमध्ये असते. तर विनंती करेन जे प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी रस्त्यावरती उभे आहेत तर मोकळा रस्ता त्या ठिकाणून करायचा आहे. समोर प्रेक्षक कक्ष सुद्धा आहेत, त्यामध्ये बसा, कारण आमचे अनेक सारे मान्यवर आता उपस्थित होतील. त्याच्यामुळे विनंती करेन प्रेक्षकांना तुम्ही या स्पर्धेचे नक्कीच केंद्रबिंदू आहात, रस्ता कृपया करून मोकळा करा. अजून एक चांगला फटका हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवायचा होता. त्या ठिकाणी हार्दिक पांड्यासारखी शैली फटक्याची तुम्हाला पाहायला मिळेल. 2 धावसंख्येसाठी परतले गेल्यात. शायकरवरती फेकी आणि फलंदाज बाद असेल का, इथनं लक्ष केंद्रित केलं गेलं आहे आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत नॉट आउट इशारा. या 2 धावसंख्या झाल्यात कंप्लीट आणि त्या ठिकाणून आपण पाहायला गेलं तर 2 धावसंख्येच्या साह्याने टीमची धावसंख्या 13. तर इथं 2 धावसंख्या आला. टीमची धावसंख्या 13 ऑन बोर्ड. 1 वर 3 13 5 26 लक्ष आहेत. आणि जर आपण 26च्या लक्ष्याचा विचार केला गेला तर 13 धावसंख्या बनल्यात. अजूनही 13ची गरज. बॉल त्या ठिकाणी संपन्न झालेत. या षटकामधले 5 म्हणजे 7 चेंडू आणि अजूनही 13 धावसंख्या बनवायच्या आहेत. क्रुशियल मुवमेंटला नक्कीच ही आली मॅच, कारण एकाच बॉलवरती जर एखादा नक्की षटकार किंवा चौकार आला तर कदाचित या मॅचमध्ये पुनरागमन होईल. शेवटचा बॉल यावेळेला ऑन साईडला जोराने प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु मिडविकेटचा प्रवास फिल्डर अगदी सहजरित्या सर करतील. फिल्डरने तो नक्कीच प्रवास सर केला गेलाय. आणि विनंती करेन प्रेक्षकांना, ज्या ठिकाणी रस्त्यावरती आमचे प्रेक्षक आहेत, आमच्या मान्यवरांना नक्कीच आत यायचं आहे तर तो रस्ता कृपया करून मोकळा करा. नक्कीच आमचा जो रस्ता आहे मेन एंट्री आहे, कृपया करून प्रेक्षकांना विनंती असेल की त्या ठिकाणून रस्ता नक्कीच तुम्ही मोकळा करायचा आहे. तर नक्कीच शंभूराजे प्रतिष्ठान डोहळेगाव ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती मगर सर, त्याच्यानंतर शुद्धोधन जाधव साहेब जे उद्योजक व ग्रामपंचायत सदस्य डोहळ्याचे आहेत, त्याच्यानंतर योगेशजी मगर साहेब डोहळ्याचे आणि डोहळ्याचे स्वप्नीलजी मगर. नक्कीच या 4 मान्यवरांचा आमच्या व्यासपीठावरती त्या ठिकाणी शुभागमन त्या ठिकाणी होणार आहे. तर विनंती करेन साहेबांना की नक्कीच व्यासपीठावरती यायचंय. तर प्रेक्षकांना विनंती करेन की जे प्रेक्षक नक्कीच रस्त्याच्या मध्ये आहेत कृपया करून रस्ता मोकळा करा. आमचे 4 मान्यवर थोड्याच वेळात नक्कीच या ठिकाणी उपस्थित होतील, कारण कालच्या दिवसामध्ये तुम्ही पाहिलं नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप नक्की जी घडली गेली त्याचे प्रोप्रायटर, त्याच्यानंतर खार्डी चषकाचे प्रणिते आणि नाहर मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे सर्व दिनेजी हिरामन पाटील जे खार्डीचे आहेत ते या व्यासपीठावरती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाले. अनेक सारे नक्कीच मान्यवर, त्याच्यामध्ये काहीसे बॉक्सर होते, काहीशे नक्कीच सदस्य ग्रामपंचायत, काहीशे सरपंच होते, ते सुद्धा नक्कीच आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळाले. आणि आजच्या दिवसामध्ये निवृत्ती मगर जे शंभूराजे प्रतिष्ठान डोहळे ग्रामपंचायत सदस्य आहेत, शुद्धोधन जाधव साहेब उद्योजक व ग्रामपंचायत सदस्य डोहळे, योगेशजी मगर डोहळ्याचे, स्वप्नीलजी मगर डोहळ्याचे आणि मॅडम सुनील लसने जे नक्कीच कवाडचे आहेत, त्यांचं सुद्धा शुभागमन थोड्याच वेळात या ठिकाणून होणार आहे. 26 धावसंख्या बनवायच्या होता, टीमची धावसंख्या झाले 14, अजूनही गरज 12ची.
6 चेंडू 12ची गरज असताना पहिला चेंडू डॉट, अजून प्रेशर क्रिएट करेल. धावसंख्या ना आता कशाही रोको, डॉट बॉलने असो या फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून असो, परंतु त्या हाताना रोखण्याची गरज असेल. या दोन्ही टीमला तर 9677 नंबरची नक्कीच एक गाडी आहे त्या ठिकाणी, तिच्यामुळे नक्कीच वाहतूक कोंडी झालेली आहे. विनंती करेन आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, तुमची गाडी त्या ठिकाणाहून हटवायची आहे. ज्या वाहन चालकाची नक्कीच ती गाडी असेल 9677. या बॉल ऑफ साईडला खेचला गेलाय. मान्यवर जसे आले आणि त्यांचं स्वागत अगदी स्वागने षटकाराला मिडविकेच्या वरून, आणि या धावसंख्येला अजूनही कमी करत असताना 4 चेंडू आणि 6ची गरज. थँक्यू. स्वतःचा ब्रँड चिपकावला गेला आता या ठिकाणी बॅट वरती. फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले योगेश. योगेशने ना खऱ्या अर्थाने आता आपल्या नावाचा ना एक ब्रँड उमटवायला सुरुवात केली गेली आहे. पहा 6 चेंडू आणि 13ची गरज होती. 13ची गरज असताना नक्कीच आपण पाहिलं गेलं तर सिंगल आली, धावसंख्या राहिली 12ची गरज आणि 26 धावसंख्या ज्या ठिकाणी बरवायची होतं ना, षटकार धावसंख्या 20 वरती आली आणि या षटकामध्ये बॉल अजूनही शिल्लक आहे 4 आणि इथनं 6ची गरज. एका डॉट बॉल ना आता पाहिजे टीम कवाडला तेव्हा या मॅच मध्ये रंगत. आणि तो स्लॉग स्वीप आणि अगदी 3 चेंडू ठेवत असताना ज्या ठिकाणून आमचे मान्यवर येतील त्या मान्यवरांना सलामी देणारा स्लॉग स्वीपच्या माध्यमातून हा विजय योगेश बाट मधनं षटकार. थँक्यू. तर मेगा स्क्रीनवरती तुमच्या नक्कीच आमच्या तुम्ही पाहू शकता की जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होणार आहेत, डोहाळे ग्रामपंचायतचे सदस्य शंभूराजे प्रतिष्ठानचे नक्कीच निवृत्ती मगर सर, त्याच्यानंतर शुद्धोधन जाधव जे उद्योजक व ग्रामपंचायत सदस्य डोहाळ्याचे आहेत. डोहाळ्याचे 2 मान्यवर योगेशजी मगर, स्वप्नीलजी मगर आणि त्याच्यानंतर कवाडचे नक्कीच ॲडव्होकेट सुनीलजी लसने नक्कीच या